नमस्कार, मी उर्मिला खोत. शिवणकला कौशल्य संपादन आणि महिलांमध्ये होणारा बदल या विषयावर सेमिनार सादर करत आहे. शिवण कौशल्य हे रोजगार उपलब्ध करून देणारे एक महत्त्वाचे असे साधन आहे. या कौशल्यामध्ये व्यक्ती जेवढ्या प्रमाणात पारंगत असेल, त्यानुसार त्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा तसेच जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. स्त्रियांना हे कौशल्य देण्याकरिता सध्या वेगवेगळ्या खाजगी संस्था, सरकारी संस्था, NGO तसेच गृहविज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमामधून देखील या विषयाचे कौशल्य दिले जाते. या प्रशिक्षण संपादन केलेल्या महिलांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाने, या कौशल्य प्राप्तीने होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्याकरिता पुढील हेतूने म्हणजेच शिवणकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या स्त्रियांमध्ये त्यांच्या कौशल्य संपादनाने झालेल्या बदलाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याच्या हेतूने आणि शिवणकला कौशल्य संपादनाने कुटुंबाच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा अभ्यास या उद्देशाने तसेच शिवणकला कौशल्य संपादनाने महिलांच्या निर्णय क्षमतेत तसेच आत्मविश्वासात झालेल्या बदलाचा अभ्यास या उद्देशाने हा अभ्यास करताना संशोधनाची कार्यपद्धती निवडताना प्रामुख्याने परिसर निवड करताना इचलकरंजी शहर आणि परिसराची निवड संशोधनाकरिता केली आहे. कारण इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते आणि येथील जास्तीत जास्त लोक हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आहेत. येथील प्रशिक्षण घेतलेल्या म्हणजेच शिवण कौशल्याचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची नमुना निवड म्हणून निवड करण्यात आली आणि ती निवड करताना प्रामुख्याने 18 ते 40 वयोगटातील महिलांची नमुना निवड केली. माहितीचे संकलन करण्याकरिता प्राथमिक स्रोतामधील अनुसूची तंत्राचा वापर करून माहितीचे संकलन करण्यात आलं. हे करताना स्वतः बनवलेल्या प्रश्नावलीद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांची कौटुंबिक माहिती, त्यांचं आर्थिक उत्पन्न, त्याचबरोबर शिक्षण, त्यांचा आत्मविश्वासात झालेला बदल, कौशल्य संपादनाने त्यांच्यामध्ये घडून आलेल्या बदलांसंदर्भात म्हणजेच निर्णय क्षमतेमध्ये झालेला बदल या संदर्भातील माहिती संकलित केली आणि माहितीचे विश्लेषण करण्याकरिता संगणकाच्या साहाय्याने माहितीचे विश्लेषण उद्देशाला अनुसरून करण्यात आले. माहितीचे विश्लेषण करता असे दिसून आले की उत्पन्नात झालेल्या बदलाचा अभ्यास करता 100% महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ झालेली दिसून आली. तर कुटुंबाच्या गरजा भागवण्याकरिता मिळकतीचा किती टक्के उपयोग करतात हे पाहिले असता एकूण मिळकतीच्या 50% पेक्षा जास्त उपयोग करणाऱ्या महिला म्हणजेच कुटुंबाच्या गरजा भागविण्याकरिता 46% दिसून आल्या. तर 20% मिळकतीचा उपयोग कुटुंबाच्या गरजा भागवण्याकरिता करणाऱ्या महिला 18%, तर 50% मिळकतीचा उपयोग करणाऱ्या महिला 16% आणि 30% मिळकतीचा उपयोग करणाऱ्या महिला 12%, तर कुटुंबाच्या गरजा भागविण्याकरिता 40% मिळकतीचा उपयोग करणाऱ्या महिला 8% दिसून आल्या. 100% महिलांच्या व्यक्ती म्हणजेच आत्मविश्वासात या कौशल्य संपादनाने वाढ झालेली दिसून आली. तर महिला म्हणून व्यक्तिगत निर्णय कोण घेते त्यांचे हे पाहिले असता 62% महिला या महिला म्हणून स्वतःचे व्यक्तिगत निर्णय स्वतः घेताना दिसून आल्या. 30% महिलांचे व्यक्तिगत निर्णय त्यांचे पती घेताना, तर 4% महिलांचे व्यक्तिगत निर्णय त्यांची सासू आणि 4% महिलांचे व्यक्तिगत निर्णय त्यांची आई घेताना दिसून आली. हा अभ्यास करता असे दिसून आले की निष्कर्षाप्रती येता की महिलांमध्ये सकारात्मक बदल म्हणजेच कौशल्य संपादनाने त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झालेला दिसून आला. तर यामध्ये 100% महिलांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ झालेली दिसून आली. 100% महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून आला. तर 92% महिला आपल्या आवडीनिवडीनुसार आणि इच्छेनुसार पैसे खर्च करू शकतात. तर 62% महिला महिला म्हणून व्यक्तिगत निर्णय स्वतः घेतात. म्हणजेच शिवणकला कौशल्य संपादनामुळे या महिलांची स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कौशल्ये आत्मसात केल्यामुळे महिलांचे सबलीकरण होऊन देशाच्या प्रगतीला देखील हातभार लागेल. धन्यवाद.